पुतळे बसवणं हा उद्देश पुतळाच बसवणं आहे का जाती तेढ निर्माण करणं आहे. मराठ्यांच्या अंगावरती सगळ्या जाती घालणं आहे, मलाही बदनाम करणं आहे, असं काही आहे का? त्याचा मी पण शोध घेणार आहे. नसेल तर चांगली गोष्ट आहे. जर माझ्या समाजाला बदनाम करायचं किंवा त्यांच्या अंगावरती दुसऱ्या जाती येऊ नयेत असा जर उद्देश नसेल तर मग ते चांगलं आहे, पुतळा बसवणं चांगली गोष्ट. पण तो उद्देश असेल तर अवघड आहे, कारण तोच उद्देश मला दिसतोय. कारण प्रत्येक जागेवरती मराठ्यांच्याच अंगावरती जाती येतील असाच प्रयोग राबवला जातोय की मराठ्यांना विनाकारण दुश्मन मानणारे लोक आहेत. आम्ही लय डोळ्यात चलतो लोकांच्या. आम्ही मराठ्यांनी काय नाही करून आम्ही मराठे मोठे होऊ नयेत म्हणून आम्ही खूप डोळ्यात चलतो लय जणांच्या, प्रचंड चलतो. त्याच्यात ज्या ज्या जाती मराठ्यांकडून आहेत त्यांच्या मनात सुद्धा रोष भरायचं काम जर तुम्ही करणार असलात तर तुम्ही खूप वाईट गोष्ट करताय. छत्रपती बसवलेच पाहिजेत या मताचा मी ठाम आहे, पण त्याच्या आडून मराठ्यांच्या अंगावर दुसऱ्या जाती गेल्या पाहिजेत हे मला अजिबात पटत नाही. कारण माझ्या मराठी खूप डोळ्यात लोक चलतेत. माझ्या मराठ्याचे पोरं कधी अधिकारी व्हावं असं कोणालाही वाटत नाही. आमचं उच्च शिक्षण व्हावं असं कोणालाही वाटत नाही. ठीक आहे, परंतु हे मुनीन फिनीन हे काय करायला लागलेत विनाकारण जैन बांधवात मराठा बांधवात तेढ निर्माण करायला लागलेत विनाकारण. कारण यांनीच महाराणी ताराराणी साहेबांबद्दल सुद्धा वाईट वक्तव्य केलं. हे असले हरामखोर लोक आहेत ना, हे यांचे रक्त भेसळ आहेत, हे सडलेल्या रक्ताचे लोक आहेत. हे मुनी असूच शकत नाहीत. हे मुनीरभाई झाले आता. हे आता मुनीरभाई झालेत, निजामभाई मुनीरभाई आहेत ना, हे मुनीरभाई झालेत आता. हे धर्मगुरू असूच शकत नाहीत. कारण जे ज्यांना बोलताना तारतम्यच नाही आहे, माजल्यासारखं बोलायचं. आणि जैन बांधव हे सामान्य चांगला माणूस आहे, तो समाज चांगला आहे, मराठ्यांचं त्याचं चांगलं आहे, मारवाडी समाज त्यांचं चांगलं आहे. हे विनाकारण वाद उफळून देणार आहेत. आता हे मुनीरभाई येत नाही, हे आता मुनी नाहीत, आता हे ऋषी फिशी नाहीत, आता हे 100% मुनीरभाई आहेत. आता हे पैदाशी रक्त तिकडचं आहे. हे गडूळ रक्त विनाकारण इकडं वाद निर्माण करणारे. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं, या लावर घाला बरं का तुम्ही लवकर. मराठ्यांचे पोट्टे जर बिघडले ना तर असं फटकी त्यांना धरून मग आता शेवटी आमच्या दैवतावरती हे जर असं ताराराणी साहेबांबद्दल असं काय बोलत असतील तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही विचार नाही करणार परिणाम काय होणार आहेत. यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांचे तोंड लवकर बंद करा. आणि जैन बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्ही ह्या मुनींचे कानं उपटा, यांना सांगा नीट राहा म्हणून. तुम्ही समाजाला संस्कार द्यायचं काम करा. तुम्ही मराठ्यात आणि जैन बांधवात मारवाडी बांधवात वाद लावायचं काम करू नका. नसतं आम्ही जितकं संयमाने येत ना, तुमचा काही गैरसमज असं ना, आम्ही संयमाने येत. तुम्ही लय बेकार दिवसाला सामोरं जावं लागत तुम्हाला. एकदा जर आम्ही सरकलं ना आमचं तर आम्ही मागं पुढं मग बघणार नाहीत. मराठ्याला रस्त्यावर उतरायची वेळ सरकारनं येऊ देऊ नका. यांना थांबवा. ह्या मुनीरभाईला लवकर थांबवा, नसता मुनीरभाईचं कानपाड फुटल. हो, आम्ही राजांवरती आल्याच्या नंतर सहन नाही करणार. मग सहन नाही करणार. जे परिणाम भोगायची वेळ येईल ते भोगू, पण यांना मग नीटच करू आम्ही.